We are studying the properties of natural resources. नॅचरल रिसोर्सेस तुम्हाला माहिती आहेत का बघा? कारण नॅचरल रिसोर्सेस हे आपल्याला 6th स्टँडर्ड मध्ये झालेले, 7th मध्ये पण आहे नंतर. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? द युजफुल मटेरियल्स अवेलेबल इन द नेचर आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. These are the useful materials which are important to sustain the life on earth. पृथ्वीवर जे जीवन तयार झाले ते ह्या तिघांमुळे, and to fulfill our basic needs, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ह्याच्यामुळे पूर्ण झालेल्या आहेत. एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे हवा, त्याच्यामुळे आपण रेस्पिरेशन करू शकतो, श्वास घेऊ शकतो, ज्वलन करू शकतो, ऑक्सिजन. कारण हवेमध्ये हवेच्या प्रॉपर्टीज, हवेचे खूप कॉन्स्टिट्युएंट्स आहेत की जे आपल्याला खूप गरजेचे आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे. वॉटर, वॉटर हे तर तुम्हाला माहिती की वॉटर इज लाईफ. आणि लँड म्हणजे जमीन की ज्यापासून आपल्याला मिनरल मिळतात, ऍग्रिकल्चर मिळतंय, शेती वगैरे सगळं म्हणजे लँड मधून होतंय. तर दीज आर द युजफुल मटेरियल्स दॅट आर इम्पॉर्टंट टू सस्टेन द लाईफ ऑन द अर्थ अँड टू फुलफिल अवर बेसिक नीड्स. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्यातनं मिळतं आपलं. अन्न, वस्त्र, निवारा. आणि आपले अजून एक गरज आहे मेडिसिन्स, औषधं, त्यातनं मिळतात आपल्याला. दीज आर द नॅचरल रिसोर्सेस दॅट वी स्टडीड इन 6th स्टँडर्ड. हे 6वीत आपण बघितले की हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. आता ह्या धड्यात आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या, म्हणजे त्यांचे गुणधर्म, म्हणजे त्यांच्यात काय प्रॉपर्टीज काय आहेत त्यांच्या. मागच्या वेळेस त्यांचे आपण युजेस बघितले, आपण त्या प्रॉपर्टीज बघणार आता. तर फर्स्ट आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर बघू आपण. प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवा, की हवेला काही प्रॉपर्टीज आहेत. आपली जी अर्थ आहे, आवर अर्थ इज सराउंडेड बाय द एनव्हलप ऑफ एअर. पृथ्वीभोवती हवेचं आवरण आहे. देयर इज द पॅकेट ऑफ एअर अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती हवेचं आवरण आहे आणि ती हवा दाब लावतीये सगळ्या दिशेने. हवेचं आवरण आहे, ती हवा आपल्याला खूप महत्वाची आहे आणि त्या हवेच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. तर प्रॉपर्टीज ऑफ एअर आपण पहिल्यांदा बघतोय. तर पहिली प्रॉपर्टी आहे म्हणजे एअर हॅज मास अँड वेट. तर पहिलं काय, तर हवेला मास आहे, हवेला वेट आहे, वजन. मास आणि वेट आता तरी एकच आहे तुमच्यासाठी. मास म्हणजेच वजन, वस्तुमान एकच आहे त्याचं. मास आहे त्याला, वजन आहे त्याला. मास आणि वेट हे दोन्ही ऍक्च्युली वेगळे आहे. मास म्हणजे काय, तर मास म्हणजे आणि वेट हे 10वीला कळलं तुम्हाला वेगळं आहे. पण आता या दोन्हीला एकच घ्या, वजन. हे हवेला वजन आहे दोन्ही सुद्धा. आता वजन कसं आहे, तर तुम्ही एखादी काडी घ्या, काठी एखादी खूप हलकी आहे, किंवा स्ट्रॉ घ्या एखादा सरळ स्ट्रॉ, आणि स्ट्रॉला इकडं 2 फुगे बांधा, हवेचे 2 फुगे बांधा. आणि इकडं काय करा, इकडं मोकळा फुगा बांधा, एक मोकळा फुगा म्हणजे न फुगवलेला. म्हणजे इन्फ्लॅटेड बलून इकडे ठेवा आणि इकडे इन्फ्लॅटेड बलून इकडे ठेवा आणि फ्लॅटेड बलून इकडे ठेवा. न फुगवलेला फुगा इकडे बांधा आणि फुगवलेले फुगे इकडे बांधा. तुमच्या असं लक्षात येईल, आणि इथं पकडा त्याला, इथं म्हणजे इथं दोरा बांधा मध्ये. तुमच्या असं लक्षात येईल की हे खाली झुकेल हे आणि हे वर जाईल. म्हणजे ह्याला वजन आहे. म्हणजे हवा जी भरलेली आहे फुग्यामध्ये, त्याला मास आहे, त्याला वेट आहे. म्हणून तर म्हणजे हवा आपल्याला हलकी वाटते, पण हलकी नाहीये. तिला एक मास आहे, तिला एक वेट आहे. तिला एक मास आहे, तिला एक वेट आहे. म्हणजे हे आपल्याला जाणून येतं इथं. टेक अ स्ट्रॉ and attach the 2 balloons to it on one side, and inflated balloons, that are 2 balloons, and 1 flatted balloon on other side. And if we keep at the when we bind at the middle, then that straw bends towards the flatted balloon, inflated balloon तिकडे circle, because it contains mass, air, and air has mass and weight. हवेला मास आणि वेट आहे. तर हे आपण बघितलं. दुसरी गोष्ट, एअर हॅज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. एअर एक्झर्ट द प्रेशर, दॅट इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हवा आपल्यामध्ये दाब लावते, म्हणजे हवेचा दाब आहे. म्हणजे आपण जर उभं राहिलो तिथं तर हवा आपल्याला दाबतीये, पण आपल्याला जाणवत नाही ते. हवेचा दाब आहे, प्रचंड हवा आपल्या डोक्यावर आहे. म्हणजे तुम्ही जर 1 इंचाचा स्क्वेअर घेतला, 1 इंच बाय 1 इंच, त्याच्यावर जर तुम्ही हवेचा दाब जर मोजला किती, तर खूप प्रचंड आहे. हवेचा दाब जवळजवळ 1000 किलो पर्यंत आहे.
10,000 किलो पर्यंत, 10,000 किलोग्राम पर्यंत एवढा प्रेशर आहे आपलं. मग तुम्ही म्हणाल की आपण दाबलं का जात नाही, तर आपल्या रक्ताचा जो उलटा दाब असतो, आपल्या शरीरात तो रक्त फिरते ना, आणि रक्त उलट्या दिशेने त्याच्यावर फोर्स लावत असतं. तुम्ही उलट्या दिशेने फोर्स लावत असतं, तर ते उलट्या दिशेने फोर्स लावत असतं, त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. पण एअर प्रेशर असतं, हवेचा दाब असतो, आपल्याला हवा दाबत असते, आपल्याला जाणवत नाही. तुम्ही जर पृथ्वी बघितली तर पृथ्वी एकसारखी नाहीये. पृथ्वी कसं आहे, पृथ्वीला जिथं खड्डा आहे तिथं समुद्र आहे. समुद्राच्या वर उंचवट्या अशा टेकड्या आहेत, त्याच्या वर असं टेकड्या उंच भाग, त्याच्या वर असं उंच भाग, त्याच्या वर उंच भाग, अशी पृथ्वीचं सरफेस आहे. जिथं पृथ्वीला खूप खड्डा आहे तिथं समुद्र, नद्या वाहत जातात ना, इथला पाऊस पडला की त्याच्या नद्या वाहत जातात. म्हणजे आपण ज्यावेळेस कोकणात जातो त्यावेळेस आपण इथं असतो. आपण कोकणात जायला ज्यावेळेस सातारला वगैरे जायला लागतो त्यावेळेस आपण इथं असतो. आपण आता फलटण मध्ये इथे, आपण महाबळेश्वरला जायला लागलो तो खूप उंचावर असतो. आपण जर काश्मीरला गेलो, जम्मू काश्मीर वगैरे, तर आपण आणखी उंचावर असतो. म्हणजे आपले हे डिफरंट लोकेशन्स आहेत. आता तुम्ही हवेचा जो दाब आहे ते जर बघितलं की आपल्या सभोवताली हवा आहे, पण हवेचा दाब सगळ्यात जास्ती आहे ना तो सी लेवलला असतो, समुद्र सपाटीला. बघा किती हवा आहे बघा, आणि त्याच्यापेक्षा कमी हाईटला असतो, त्याच्यापेक्षा कमी हाईटला असतो, अजून हवेचा दाब कमी हाईटला असतो, खूपच कमी खूप हाईटला असतो. म्हणजे ऍज वी गो ऑन अल्टिट्यूड्स देन एअर प्रेशर डिक्रीजेस, हवेचा दाब कमी होतो. हवेचा खांब बघा, कॉलम, इथे एअर कॉलम बघा, इथे एअर कॉलम बघा, इथे एअर कॉलम बघा. At the sea level, atmospheric pressure is more. The pressure exerted by air on us is called atmospheric pressure. पृथ्वीने हवेने जो आपल्यावर लावलेला दाब आहे, the pressure exerted by air on the earth, म्हणजे पृथ्वीवर हवेने जो लावलेला दाब आहे, the pressure exerted by air on the earth is called atmospheric pressure. It is at the sea level, समुद्र सपाटीला बघायला गेलं तर it is 1 Pascal. आता तुमच्या लक्षात येणार नाही ते, इट इज 1 लाख पास्कल. पास्कल असतं ते 1 लाख पास्कल, किंवा पास्कल ते युनिट आहे प्रेशरचं, किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये हवा मोजतात. न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये 1 लाख न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल एवढं ते हे असतं, त्याचं प्रेशर असतं ऍट द सी लेवल, समुद्र सपाटीला जास्त एअर प्रेशर. एअर एकदम द प्रेशर ऑन अस. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एअर एक्झर्टिंग द इक्वल प्रेशर ऑन अस इन ऑल डायरेक्शन. हवा सर्व दिशांनी एकसारखं दाब देते. म्हणजे तुम्ही काय करा, एक फुगा घ्या असा, आणि तो फुगा फुगवायचा प्रयत्न करा, म्हणजे हवा भरा, कारण आपण एअर शिकतोय ना. तुम्ही त्यात हवा भरा, आणि तुम्ही हवा ब्लो करायला लागला की हवा आतमध्ये जाते आणि इक्वल प्रेशर देते आणि सर्व दिशांनी, म्हणून त्याचा राऊंड शेप होतो ना. म्हणून राऊंड शेप होतो, कारण हवा काय करते, इट एक्झर्ट इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन. सर्व दिशांनी एकसारखा दाब देते, सर्व दिशांनी एकसारखा, म्हणून इट टेक्स द कम्प्लिटली राऊंड शेप, एकदम राऊंड शेप घेतो. नाहीतर काय झालं असतं, फुगा असं वाकडा तिकडे फुगला असतं, असं फुगला असतं फुगा. पण असं होत नाही, कारण का, एअर एक्झर्ट द इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन. हवा सर्व दिशांनी एकसारखा दाब देते. एक्झर्टिंग इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन ही त्याची महत्वाची प्रॉपर्टी. हवा एकसारखा दाब देते, इक्वल प्रेशर देते. एअर एक्झर्ट द इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन ही एक अतिशय महत्वाची प्रॉपर्टी त्याची. हवा दाब देते पृथ्वीवर, पण एअर एक्झर्ट द इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन, सर्व दिशांनी एकसारखा दाब देते. आणि त्यामुळं वस्तू जास्त त्या अशा राऊंड शेप घेतात, म्हणजे एक इक्वल शेप घेतात ज्यावेळेस तुम्ही हवा भरता, एअर आपण भरतो तेव्हा. तर एअर आपल्याकडे प्रेशर, एअर हॅज मास अँड वेट. Air exerts the pressure on the earth, that is atmospheric pressure. Air exerts the pressure on the earth, that is called atmospheric pressure. Atmospheric pressure is equal in all directions. म्हणजे सर्व दिशांनी एकसारखं प्रेशर असतं ऑल डिरेक्शननी. आणि आपण एक डॅनियल बर्नॉली नावाचे एक शास्त्रज्ञ होते, डॅनिश होते ते, स्वीडिश होते, स्वीडिश म्हणजे स्वीडनचे होते ते, आणि स्वीडिश होते ते. इंडियातला कसं इंडियन म्हणतात तसं ते स्वीडिश होते. त्यांनी एक प्रॉपर्टी सांगितली होती, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला, आणि ते एक्सपेरिमेंट असं होता
की एक ग्लास घ्यायचा, टेक वॉटर ग्लास विच इज फिल्ड अप टू सर्टन लेवल, देन टेक अ बिग स्ट्रॉ अँड कीप इनसाइड इट. त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ असं धरायचा, त्याच्यामध्ये स्ट्रॉ धरायचा त्याच्यामध्ये असा, आणि इकडे एक स्मॉल पाईप घ्यायची, स्मॉल पाईप एक, आणि इकडनं एअर ब्लो करायची. आपण एअर ब्लो करायची इकडनं एअर ब्लो केली ना, म्हणजे हवा मोशन मध्ये बाहेर जाणार इकडनं, की काय होतं, फाउंटेन येतो बाहेर. म्हणजे वॉटर पाणी आहे ना, जे पाणी असतं स्ट्रॉ मध्ये ते वरती जातं आणि फाउंटन तयार होतं. असं फाउंटन तयार होतं. एक फाउंटन आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे वॉटर फाउंटन, पाणी बाहेर येतं. मग ते असं तुम्हाला इकडे बघायला मिळतं, वॉटर फाउंटन, पाणी बाहेर येतं असं. आता हे कशामुळे झालं, तर त्यांनी एक लॉ सांगितला होता, त्यांनी एक नियम सांगितलेला, त्यांनी एक तत्व सांगितलं होतं की जेव्हा एखादी वेलोसिटी, जेव्हा एखादी ऑब्जेक्ट, जेव्हा एखादी वस्तू फास्ट वेलोसिटीने जाते, आता ही वस्तू आहे ती इकडे चालली आहे, तिची वेलोसिटी, तिचं स्पीड, वेलोसिटी म्हणजे स्पीड, त्याचं वेलोसिटी ह्या दिशेने, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आता तिला हवा दाबत असते, ह्या वस्तूला हवा दाबते, म्हणजे अशी अशी सर्व दिशांनी दाबत असते. एअर एक्झॅक्ट इक्वल प्रेशर इन ऑल डिरेक्शन प्रॉपर्टीज आहे ना, हवा त्याला दाबत असते, हवा दाबतीये त्याला. आता हवा त्याला जेव्हा दाबते त्यावेळेस ही तिची मोशनची दिशा आहे, म्हणजे ऑब्जेक्ट मोशन मध्ये, गतीमध्ये, ही तिची वेलोसिटीची दिशा आहे. तर त्याच्या परपेंडिक्युलर दिशेची जी हवा आहे ना, परपेंडिक्युलर दिशेने, म्हणजे हे दिशेने एअर प्रेशर कमी होतं. म्हणजे इथले जे हवेचा दाब आहे ना तो कमी होतो, हवेचा दाब. म्हणजे इकडचा हवेचा दाब राहतो, पण इकडचा हवेचा दाब कमी होतो, डिक्रीज होतो वरचा, परपेंडिक्युलर दिशेचा. इथला हवेचा दाब कमी होत असतो परपेंडिक्युलर दिशेने. ज्यावेळेस गाडी जाते स्पीडमध्ये त्यावेळेस वरनं तिला हवेचा दाब कमी असतो, होतो, आपोआपच कमी होतो. म्हणजे तिथला दाब वरचा कमी होतो, हवेचा दाब. म्हणजे थोडक्यात काय, तर when the object is moving with when the velocity of object increases, then its air pressure acting perpendicular to the object decreases. Air pressure decrease होतो. Velocity increase झाली की air pressure decrease होतं. Air pressure decrease होतं. When the velocity of object in motion increases, when the velocity of object in motion increases, then the air pressure acting on that object perpendicular to the velocity, perpendicular to the direction of motion decrease होतं. Air pressure decrease होतं perpendicular. मग तेच होतं इथे जास्त तुम्ही काय होतंय, इथे ज्यावेळेस हवा ब्लो करताय, हवा ब्लो केलं की हवा ह्या डिरेक्शनने ब्लो करताय, व्हेलॉसिटी ह्या दिशेने. मग इथलं एअर प्रेशर कमी होतं. इथलं एअर प्रेशर कमी झाला म्हणजे इथं एअर प्रेशर असतोच ना, हवा लागतेच आहे ना पाण्याला. मग पाणी असं एंटर करतं आणि बाहेर येतं, कारण इथलं एअर प्रेशर डिक्रीज होतो ना, हवेचा दाब कमी होतो इथला. परपेंडिक्युलर दिशा नाही काही, इकडं तुम्ही हवेचा दाब, इकडं तुम्ही वेलोसिटी आहे ऑब्जेक्टची, मग इथली वेलोसिटी कमी होते आणि ते पाणी बाहेर येतं, असं वॉटर येतं, ते फाउंटनच्या मध्ये, कारांच्या मध्ये बाहेर येतं. ते बर्नौलीज प्रिन्सिपल वर येतं की when the velocity of object in motion increases, then the air pressure acting perpendicular to the direction of motion decreases. म्हणजे ही वेलोसिटी वाढली की एअर प्रेशर डिक्रीज होतं, आणि therefore water enters. एअर प्रेशर कमी होतं म्हणजे हवा तिथली विरळ झाली, मग पाणी येतं आणि पाणी बाहेर यायला लागतं, पण ते फाउंटनच्या स्वरूपात बाहेर येतं. असं आहे. दिस इज कॉल्ड बर्नौलीज प्रिन्सिपल, डॅनियल बर्नौलीज प्रिन्सिपल. when the velocity of object in motion increases, then the air pressure acting on that object, that is atmospheric pressure, decreases perpendicular to the direction of motion. Perpendicularly pressure कमी होतं. हे बर्नौलीज प्रिन्सिपल आहे. या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. त्यानंतर होल्डिंग द वॉटर वेपर, म्हणजे हवा काय करते, म्हणजे आता ही समजा हवा आहे, आता ही बघा हवा आहे, इथं हवा, हवेमध्ये एक ठराविक लेवल पर्यंत पाण्याची वाफ आतमध्ये राहू शकते, पाण्याची वाफ राहू शकते आतमध्ये. वाफ, वॉटर वेपर, पाण्याची वाफ. कारण पाणी आहे ना ते उष्णतेमुळे सारखं त्याची वाफ होत असते. बिकॉज ऑफ द हीट इन द ॲटमॉस्फिअर, वॉटर इन द रिझर्वायर्स
पाणी जिथं साठवलेलं आहे तिथलं वॉटर इव्हॅपरेट्स, बाष्पीभवन होतं त्याचं. पाणी हे पाण्याची वाफ होत असते आणि ही वाफ हवेमध्ये टिकू शकते, हवा त्याला होल्ड करू शकते, हवेत तेवढी जागा आहे. म्हणजे हवा हे हवेमध्ये ऑक्सिजन मावू शकतो, कार्बन डायऑक्साईड मावू शकतो, नायट्रोजन मावू शकतो, पण वेपर पण मावू शकते, हवेची पाण्याची वाफ पण मावू शकते एक ठराविक लेवलपर्यंत. आणि म्हणून तर तुम्ही बघा, तुम्ही जर इफ वी गो टू द सी साइड, समजा समुद्र सपाटीला आपण गेलो, इफ वी गो टू मुंबई, इफ वी गेट टू गो टू कोकण, ऍट दॅट टाइम वी फील ह्युमिड, आपलं गुदमरल्यासारखं होतं, कारण त्या तिथं पाण्यात हवेत पाण्याची वाफ जास्त आहे. तिथं हवेत पाण्याची वाफ जास्त आहे, कारण समुद्रच आहे ना, आणि तो गरम होतोय, पाण्याची वाफ होते, तिथल्या हवेत पाण्याची वाफ जास्त आहे. आपण जिथं राहतो, आता आपण इथं राहतोय, मग इथं कुठं पाणी उडायला, प्यायलाच पाणी नाही तर कसं उडायचंय पाणी, वाफ व्हायची, प्यायलाच पाणी नाही लोकांना, पाण्याची वाफ कशी होणार. त्यामुळे इथली हवा जर बघितली तर विरळ वाटते, म्हणजे ड्राय वाटते, तर पाण्याची वाफ कमी आहे पण कमी आहे. आता तुम्हाला जर वाफ बघायची असेल ना, तर ते लेस ह्युमिड झालं, इथं लेस ह्युमिड, आर्द्रता कमी, आणि इथं मोर ह्युमिड झालं. इथं आर्द्रता जास्त आहे, हवेची पाण्याची वाफ जास्त आहे, इट कंटेन मोर वॉटर वेपर. आता तुम्हाला जर बघायचं असलं ना, तर एक बीकर घ्या, म्हणजे एक भांडं घ्या, आणि टेक आईस क्यूब्स युनिट, त्याच्यामध्ये आईस क्यूब्स घ्या. आता आईस क्यूब्स तुम्ही घेतले, म्हणजे बर्फ घेतला तुम्ही, तर हे भांडं गार होणार, आणि भांडं गार झालं की हवेची पाण्याची वाफ आहे, ही जी वाफ आहे ती थंड होणार, आणि वाफ थंड झाली की त्याचं काय होतं, वॉटर, आणि मग पाण्याचे थेंब तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स गोळा झालेले दिसतील कडेचे भांड्याचे. Why the water droplets get collected from the exterior of the beaker? भांड्याच्या आउटसाइड मधनं पाण्याचे ड्रॉप्स का दिसतात तुम्हाला, वॉटर ड्रॉप्स, तर ते काय झालं, the water vapor get condensed because of the low temperature. The temperature of this beaker is very low because it contains ice. Its temperature is near about 0 degrees Celsius, and the air is having the temperature of near about 30 degrees Celsius, and this bhanda is having the temperature of 0 degrees Celsius, and therefore this vapor get condensed into water drops. त्यामुळे त्याचे ड्रॉप झाले, ते कंडेन्स झाली, थंड झाली. म्हणजे हवेत पाण्याची वाफ असण्याचं सुंदर उदाहरण. म्हणून तर थम्सअपची बॉटल वगैरे बाहेर काढली ना, त्याच्यावर पाणीच असतं सगळं. हे सुंदर उदाहरण हे की एक कंटेन, एअर कंटेन द वॉटर वेपर, हवेमध्ये पाण्याची वाफ आहे, हवेमध्ये पाण्याची वाफ आहे. त्यानंतर एअर हॅज द व्हॉल्यूम, हवेला व्हॉल्यूम असतं. काय 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 म्हणतील, हवा हवा राव, हवा हवा होऊ द्या, किंवा त्याला काय व्हॉल्यूम आहे. एअर हॅज व्हॉल्यूम, ऑक्युपाइंग द स्पेस, हवा जागा व्यापते. म्हणजे समजा तुम्ही एक भांडं घेतले रिकामं, आणि मी जर म्हणलं रिकामं भांडं एम्प्टी आहे, मी जर म्हणलं की मुलांना या भांड्यात काय, तर तुम्ही म्हणाला काहीच नाहीये, पण ऍक्च्युअली चुकीचं आहे. यात हवा आहे, यात एअर असते, हवा असतेच. हा, आता तुमचा दूधवाला आला आणि त्याचे दूध घातलं, दूधवाले भैयांनी समजा दूध घातलं आहे की दूध जड असल्यामुळे आत जातं, दूध आत जातं आणि हवा बाहेर येते. हवा बाहेर येते कारण हवेला जागा नाहीये, आणि दूध आत जातं, असं होतं. भांडं मोकळं नाही. When it gets filled with the milk is heavier than air, therefore will go inside and that air go outside. जड पदार्थ खाली जातो, हलका पदार्थ वर येतो, हवा हलका असल्यामुळे वर येतो. दिसत नाही आपल्याला, नाही तर पब्लिक बघत बसलो असतं, हवा आली, पब्लिक बघत बसलो असतो दूधवाल्याकडे हवेकडे, तर दिसत नाही आपल्याला, हवेला काही रंग नसल्यामुळे दिसत नाही आपल्याला, पण हवा असते. तर म्हणजे हवा जागा व्यापते, भांड्यामध्ये हवा होती, जागा व्यापलेली ती. आता तुम्ही दुधाने भरलं की त्यात दगड टाका, दूध बाहेर येईल का, दगड जड आहे ना, त्यामुळे तो खाली जातो, दूध बाहेर येतं. तसं हवा बाहेर आली म्हणजे एअर हॅज व्हॉल्यूम, एअर ऑक्युपाइंग स्पेस, जागा व्यापते. किंवा तुम्ही एक बकेट घ्या, बादली, आणि त्याच्यात पाणी घ्या, आणि त्याच्यात एखादं बॉटल असेल ना, ती उलटी टाका, बॉटल अशी उपडी करा, अँड स्लाइटली गेट इन्व्हर्टेड, त्याला थोडंसं इन्व्हर्ट करा, असं थोडीशी वाकडी करा, त्यातनं हवा बाहेर जाईल बघा, बाटलीतली बुडबुड बुडबुड येतील, बबल्स. वी कॅन सी द बबल्स ऑफ एअर बिकॉज दॅट बॉटल विच वॉज इन्व्हर्टेड, we pushed into water and slightly tilted that bottle, then air inside it, त्यातली जी हवा आहे, that come out in the form of bubbles from the water, पाण्यातनं बाहेर येते, बाहेर, म्हणजे it occupies the space. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, हवा काय करते,
तापमान रेग्युलेट करते. मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे आता ही पृथ्वी आणि हा सूर्य. सूर्यातनं लाईट येते आणि सूर्यातनं लाईट रेज येतात. आता हे लाईट रेज असतात ना, हे रेज असतात ना, लाईट असते, हीट असते, एनर्जी असते, हीट एनर्जी पण. आता ही किरण येऊन धडकून माघारी जातात. म्हणजे जर लाईट रेज आले असते आणि धडकून माघारी गेले असते तर अर्थचं टेम्परेचर हे फार कमी राहिलं असतं. म्हणजे 2 डिग्री 3 डिग्री सेल्सिअस राहिलं असतं. लाईट रेज आले असते, धडकून गेले असते. तर लाईट रेज फ्रॉम सन फॉल ऑन द अर्थ बट दे ऑल नॉट रिफ्लेक्ट बॅक. सगळे मागे नाही जात बिकॉज अर्थ इज सराउंडेड बाय एअर. पृथ्वीच्या भोवती हवा आहे, एअर आहे. अँड दिस एअर कंटेन द कार्बन डायऑक्साईड विच इज द ग्रीन हाऊस गॅस. कार्बन डायऑक्साईड एक वेगळ्या प्रकारचा गॅस आहे. वॉटर वेपर इज अ ग्रीन हाऊस गॅस. मिथेन इज अ ग्रीन हाऊस गॅस. मिथेन नावाचा एक गॅस आहे. हे गॅसेस हवेमध्ये असतात आणि गॅस काय करतात माहिती का? सूर्याच्या किरण जेवढी येतात त्यातली उष्णता ऍब्सॉर्ब करतात, ते हीट ऍब्सॉर्ब करतात. जेवढे लाईट रेज आले त्यातले काही लाईट रेज माघारी नाही जाऊ शकत. सम लाईट रेज कॅनॉट रिफ्लेक्ट बॅक अँड देअरफॉर द हीट गेट ट्रॅप्ड इन द ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये उष्णता ट्रॅप केली जाते बिकॉज हीट फ्रॉम द लाईट रेज get trapped in these gases which are present in the air and therefore the temperature of air is regulated. आणि मग हवेचं तापमान मेंटेन राहतं 30 डिग्री 35 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राहतं बिकॉज इट ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द लाईट रेज. देअरफॉर रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, पृथ्वीचं तापमान मेंटेन केलं जातं. नाही तर अतिशय थंड पडली असती पृथ्वी. पृथ्वीवर जास्त तापमान आहे ते ॲटमॉस्फिअरमुळे म्हणजेच हवेमुळे बिकॉज इट ॲब्सॉर्ब द हीट. आणि ॲट लास्ट ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजे एअर काय करतं, हवेतनं काय होतं, साऊंड पुढे जाऊ शकतो. कारण साऊंड एक एनर्जी. साऊंड एक एनर्जी. आता मी बोलतोय आणि मी बोललो समजा आपण क्लासरूम मध्ये आणि मी तुम्हाला बोललो हॅलो असं केलं तर तुमच्या कानापर्यंत आवाज येतो. तुमच्या कानापर्यंत आवाज येतो. मग आवाज आला कसा कानापर्यंत? हा, कारण साऊंड एक एनर्जी. म्हणजे मी जो साऊंड तयार केलाय तो एनर्जी आहे आणि एनर्जी पुढे जाण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे, मीडियम पाहिजे. एनर्जी आहे ना. समजा आता मला एनर्जी दाखवायची तर माझ्या हातात चेंडू आहे, तो मी फेकला तर तो रिफ्लेक्ट होईल, मागे येईल जोरात, कारण एक कायनेटिक एनर्जी येतात. तसं साऊंड मध्ये पण एक एनर्जी आहे आणि जी हवेतनं जाते. म्हणजे हवेतनं साऊंड पुढे जाऊ शकतो. साऊंड हवेतनं पुढे जाऊ शकतो. ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हवा जर नसती तर साऊंड एनर्जी पुढे गेली नसती, कारण साऊंडला मीडियम लागतं, काहीतरी माध्यम लागतं. हवेतनं साऊंड पुढे जातो, नाहीतर साऊंड गेला नाही. साऊंड हवेतनं जातो, पाण्यातनं जातो, सॉलिड्स मधनं जातो. साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू एअर, वॉटर, सॉलिड्स, कशामधनं जातो. पण एअर पाहिजे. एअर आहे म्हणून आज तुम्ही ऐकू शकता. जर तुम्ही पृथ्वीवर असाल, इथं एवढीच हवा आहे, आणि जर तुमचा एक मित्र चंद्रावर असेल आणि समजा इथनं त्याने आवाज काढला, ओरडला तर तो तुमच्यापर्यंत येत नाही, कारण मध्ये हवाच नाहीये, एअरच नाहीये, हवाच नाहीये. आता तुम्ही बघा की पृथ्वी आणि हा सूर्य. आता सूर्य म्हणजे काय माहितीये का, सर म्हणजे काय माहितीये का, की दिस इज द बॉम्ब ब्लास्ट. दिस इज द बॉम्ब ब्लास्ट. म्हणजे इथे बॉम्ब स्फोट होत आहेत खूप मोठमोठे, कारण हा एक न्यूक्लिअर बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे. ह्यात मोठमोठे स्फोट होत असतात, त्यात हीट तयार होत असते. पण हे स्फोट ऐकू येतात का आपल्याला? धाम डुडुम असे आवाज येत असतात. धाम डुम डुडुम धाम, पण आवाज येतात का? नाही, कारण मध्ये एअरच नाही ना, हवाच नाहीये मध्ये, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. सन आणि अर्थ ह्याच्यामध्ये एअर पार्सलच नाहीये, थोडीशीच हवा आहे. आणि त्यामुळे तिथले आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत. ऍक्च्युअली तिथे खूप मोठमोठे आवाज होतात. इथं जर हवा आली ना तर तुमचे कानच फुटतील, इतके आवाज यायला चालू होईल. पण हवाच नाहीये, त्यामुळे तिथले ब्लास्ट जे होतात त्याचा काहीच आवाज येत नाही आपल्याला. हे ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे साऊंड वाहून नेणे, हे त्याची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. वाहून नेणे. तर असं हे आपण शिकलो प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्स एअर. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण वॉटरचे शिकूया पुढच्या एपिसोडमध्ये.